नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7th स्टँडर्ड सुलभ भारतीमधील 4th नंबरचा जो लेसन आहे गोपाळचे शौर्य, तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता हा लेसन कोणी लिहिलेला आहे तर त्यांचं नाव आहे लक्ष्मी कमल गेडाम. त्यांनी या लेसनमध्ये काय सांगितलेलं आहे तर डोंगरावर अचानक लागलेला वणवा व त्याची आग विझवण्यासाठी गोपाळने केलेले प्रयत्न याचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेले आहे. डोंगरावर अचानक जेव्हा आग लागते त्याला म्हणतात की फॉरेस्ट फायर. मग ते विझवण्यासाठी गोपाळने कसे प्रयत्न केले होते आणि गोपाळ या शालेय विद्यार्थ्याच्या शौर्याची कथा आहे. आणि गोपाळ हा कोण होता? एक स्कूलचा स्टुडंट होता. मग त्याने कसं काम केलं हे जी स्टोरी आहे ही या लेसनमध्ये सांगितलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात असलेले मोहदी हे खेडेगाव. जिल्हा कोणता होता? नागपूर. तालुका कोणता आहे तर नरखेड. आणि तिथे असलेले एक खेडेगाव ज्याचं नाव आहे मोहदी. गावातील सर्व लोक गुण्या गोविंदाने राहतात आणि गावातली सगळी लोक एकमेकांशी मिळून मिसळून राहायचे. या गावापासून 8-10 किलोमीटर अंतरावर कर्नागड नावाचा एक पौराणिक गड आहे. आणि ह्या गावापासून जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावरती कर्नागड नावाचा एक गड म्हणजेच किल्ला आहे. गुरे चारणारे गुराखी दररोज तिथे जातात आणि जी गुरं चारणारी आदिवासी समाजातली जी लोक आहेत ती दररोज जनावरांना चरण्यासाठी तिथं डोंगरावर घेऊन जातात. सहल काढणारे ट्रेकिंग प्रेमी हे सुद्धा आधेमध्ये तिथे जाताना दिसतात. आणि ज्यांची पिकनिक असते किंवा ज्यांना गड सर करायला चढायला आवडतं, ट्रेकिंग करायला आवडते, ती लोक सुद्धा तिथे आधीमधून जाताना दिसतात. गडाच्या पायथ्याशी मंदाकिनी नदी बारमाही झुळझुळत असते. आणि गडाच्या पायथ्याला एक नदी आहे जी बारमाही म्हणजे 12ही महिने वाहत असते. तिचं नाव आहे मंदाकिनी. नदीच्या दोन्ही तीरांवरील शेतमळे 12 महिने हिरवेगार असतात. म्हणजेच काय तर 12ही महिने तिथे पीक घेतलं जातं. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर हा प्रदेश पाचूचा वाढतो. आणि हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तर हा जो आजूबाजूचा जो परिसर आहे किंवा एरिया आहे हा पाचूचा. आता पाचू म्हणजेच काय तर हे एक हिरव्या ग्रीन रंगाचं एक रत्न असतं, त्याप्रमाणे दिसतो. उन्हाळ्यात गडावर वाळलेला पालापाचोळा दिसतो. आणि जेव्हा ऊन पडतं पावसाळ्यामध्ये जसं गडावरती छोटं छोटं गवत उगवून येतं, उन्हाळा पडला की ते वाळून जातं. म्हणजे अशा प्रकारचा पाला किंवा झाडांची जी पानं वगैरे पडलेली असतात, तो जो म्हणजे एक आपण कचरा म्हणू शकतो. सो त्याला म्हटलेलं आहे पालापाचोळा, म्हणजे वाळलेलं गवत आणि झाडांची जी पानं आहेत त्यांना पालापाचोळा म्हटलेलं आहे. तरीही रानमेव्याची अनेक प्रकारची झाडे तिथे मोसमी फळभाराने लदबदलेली असतात. पण उन्हाळा एवढा असून सुद्धा तिथे जी फळभार म्हणजे जी रानमेव्याची झाडं आहेत, म्हणजे जंगलातून जी फ्रुट्स मिळतात ती सिझनेबल जे फ्रुट्स आहेत, मोसमी फळभारं म्हणजे जे सिझनेबल फ्रुट्स आहेत त्यांनी ती झाडं पूर्ण भरलेली असतात. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर लगेचच उन्हाळ्यात मोहदी येथील माध्यमिक शाळेची सहल कर्नागड येथे गेली होती. आणि जेव्हा त्यांची फायनल एक्झाम संपते तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोहदी शाळेची, माध्यमिक शाळा म्हणजेच काय तर त्याला सेकंडरी स्कूल किंवा हायस्कूल म्हणू शकतो. सो त्यांची पिकनिक कर्नागडावरती गेली होती. विद्यार्थी, शिक्षक या सर्वांनी गडाचा भव्य परिसर पाहिला. आणि जे टीचर्स होते, जे स्टुडंट होते, त्यांनी आजूबाजूचा जो गडाचा एरिया होता तो बघितला. गडावरील फेरफटका पूर्ण झाल्यावर प्रत्येकाने आपापले कलागुण सादर केले. आणि ज्यावेळेस त्यांचं फिरणं पूर्ण झालं त्याच्यानंतर प्रत्येकाने आपापल्या ज्या पण ॲक्टिव्हिटीज होत्या, जे त्यांच्या आतमध्ये जे टॅलेंट होतं ते सगळं सादर केलं. विद्यार्थ्यांचा संपूर्ण दिवस छान मजेत गेला आणि सगळ्यांचा दिवस खूप छान आनंदात गेला होता. सर्व मुले गड उतरून खाली आली आणि त्यांचं झालं वरचं सगळं, म्हणजे फिरून वगैरे सगळ्या ॲक्टिव्हिटीज झाल्या त्यानंतर ही सगळेजण गड उतरून खाली आले. मुलांनो, सूर्यास्ताआधी घरी पोचलेलं बरं असे शिक्षकांनी म्हणतात सर्वजण गाडीत जाऊन बसले. मग त्यांचे टीचर काय बोलतात? सूर्यास्ताआधी म्हणजे दिवस मावळण्याच्या अगोदर आपल्याला घरामध्ये पोचायला हवं असं म्हणतात. सगळेजण पटापट गाडीमध्ये जाऊन बसतात. घाटातून गाडी खाली जात असताना मुलांना घाटाच्या खालच्या बाजूने आग लागलेली दिसली. आणि जेव्हा गाडी घाट उतरून खाली येत होती तेव्हा खाली मुलांना आग लागलेली दिसते. अरे तो बघा वणवा, वणवा लागलाय वणवा. गाडीतील एक जण ओरडला. मग गाडीतला एक जण काही म्हणतो की ते बघा खाली नाही आग लागलेली आहे. म्हणजेच काय तर वणवा पेटलेला आहे, त्याला म्हणतात फॉरेस्ट फायर. ड्रायव्हरने लगेच गाडीचा वेग वाढवला. मग ड्रायव्हर काय करतो तर गाडीचा लगेच स्पीड वाढवतो. नाहक आपण
आगीत पडू नये हा त्याचा उद्देश होता. मग त्याचा मोटो काय होता तर उगाच आपण या आगीत नको सापडायला. गाडी पायथ्याशी येत असताना उतारामुळे गाडीचा वेग मंदावला आणि जेव्हा गाडी खाली येत होती, उतार म्हणजेच काय तर स्लोप, सो स्लोपवरती तो फास्ट गाडी चालवू शकत नाही, पळवू शकत नाही, तर गाडी पलटी होईल. त्यामुळे काय करतो तर तो गाडीचा स्पीड कमी करतो. गाडी थांबवा, ही आग विझलीच पाहिजे. 14 वर्षाचा गोपाळ ओरडला. मग आता त्या गाडीमध्ये जो असणारा मुलगा आहे त्याचं नाव आहे गोपाळ. तो किती वर्षाचा होता तर 14 वर्षाचा. तो काय बोलतो की गाडी थांबवा, ही आग विझवणं आपलं काम आहे. गोपाळच्या या वक्तव्यावर गाडीतील सर्वजण हसले आणि गोपाळ असं बोलतो तेव्हा सगळेजण हसायला लागतात. अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू, शिक्षक दरडावून म्हणाले. म्हणजे शिक्षक त्याला ओरडून म्हणत होते की अरे वेडा आहेस का, ही जंगलची आग आहे आणि ही आपण नाही विझवू शकत. पण ते ऐकायला गोपाळ गाडीत होताच कुठे, पण शिक्षक तसं बोलेपर्यंत तो गाडीमधून म्हणजे कधीच गेलेला होता, तो गाडीत नव्हता. त्याने तर लगेच गाडीतून उडी मारली होती आणि जसा स्पीड कमी झालेला होता तसा तो गोपाळ गाडीतून उडी मारून जातो. त्याला परत गाडीत घेण्यासाठी ड्रायव्हरलाही नाईलाजाने गाडी थांबवावी लागली आणि त्याला सोडून जाऊ शकत नाही, त्यामुळे त्याला गाडीमध्ये रिटर्न घेण्यासाठी ड्रायव्हरची इच्छा नसताना पण त्याला गाडी थांबवायला लागते. गोपाळने धावत जाऊन वाटेलगतच्या शेतातील नदीवरून सुरू असलेल्या पाण्याचा भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली आणि गोपाळ लगेचच पळत जातो आणि रस्त्याच्या बाजूला जी शेती असते तिथे पाणी चालू असतं शेतीला, सो तिथे जो पाण्याने भरलेला एक रबरी पाईप होता. जेवढे एफर्ट्स टाकता येतील, जेवढे ताकदीनिशी तो ओढता येईल तेवढ्या ताकदीनिशी तो ओढायला सुरुवात करतो. साधारणपणे 2.5-3 इंच परीघ असलेला तो लांबच लांब पाईप गोपाळ आगीच्या दिशेने ओढत आणत होता. आता तो जो पाईप होता तो 2.5 ते 3 इंचाचा परीघ म्हणजेच काय तर सर्कल टाईप असा होता आणि तो लांबच लांब जो पाईप आहे तो आगीच्या दिशेने तो खेचून आणत होता. ही आग एकट्याकडून इजणार नाहीच हे मलेही माहीत आहे, पण म्हणून काय प्रयत्न करावं नाही काय सर? ही आग एकाकडून नाही विझणार आहे, पण म्हणून काय ट्रायच नाही करायचं का सर? असं जंगलचं आम्हा आदिवासीचं पोशिंद आहेत आणि हे जंगलच आमच्या आदिवासी लोकांचं पोशिंद म्हणजेच काय तर पालन पोषण करणारं आहे आणि माय बापाले कोणी असं आगीच्या मुखी सोडून जातेत काय? आणि हे जे आहे हे जंगल हे आमचं मायबाप आहे आणि त्याला कोणी असं आगीच्या म्हणजे आगीमध्ये जळण्यासाठी सोडून जातं का? बाजूला उभा असलेल्या गावातील एक गुराखी सरांना म्हणाला आणि बाजूच्या गावामधला एक गुराखी होता जो जनावरांना चारायला आलेला होता, चरवायला आलेला होता. तो सरांना असं म्हणतो की आम्हाला माहिती आहे की ही आग एकट्याने नाही विझू शकत, म्हणून आपण प्रयत्नच नाही करायचे का? आणि ही जर जंगल जळलं तर आम्ही आदिवासींनी काय करायचं, असं तो सरांना म्हणतो. गोपाळ गुराख्याकडे पाहून म्हणाला, माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे. मग गोपाळ हे ऐकतो आणि काय म्हणतो, माणसं असू दे किंवा जनावरं सगळ्यांना आपण वाचवायलाच पाहिजे, सर्वांनी मिळून आग विझवलीच पाहिजे. हे पाहून सर्व विद्यार्थी व शिक्षक एका पाठोपाठ एक गोपाळच्या मदतीला धावले. मग गोपाळ काय म्हणतो की सगळ्यांनी मिळून जर ही आग विझवली तर पटकन विझेल. मग हे ऐकताच विद्यार्थी आणि शिक्षक म्हणजे टीचर आणि स्टुडंट सगळेजण गोपाळच्या मदतीला म्हणजे त्याला हेल्प करण्यासाठी जातात. एवढ्यात दुसरी एक गाडी गडावरून खाली उतरली आणि ह्या लोकांचं हे सगळं चालू असताना गडावरनं अजून एक गाडी खाली आली. त्या गाडीतील 50शीचे एक गृहस्थ खाली उतरले आणि त्या गाडीमधनं 50 इयर्स ओल्डवाले एक पर्सन खाली आले. त्यांनी सर्व प्रकार क्षणात न्याहाळला म्हणजे काय तर त्यांनी सेकंडमध्ये बघितलं की इथे काय चाललंय, त्यांना अंदाज आला आणि त्यांनी मोबाईल कानाला लावला आणि त्यांनी कोणाला तरी कॉल केला. मोबाईलवरील संभाषण संपताच ते गोपाळच्या मदतीला आले आणि मोबाईलवरचं बोलून झालं की लगेच ते गोपाळला मदत करायला आले. आता तो पाईप सहजगत्या चौफेर पाणी फेकू लागला आणि आता मगाशी जो जड वाटणारा पाईप होता तो सगळ्यांच्या मदतीमुळे तो खूप हलका वाटायला लागला आणि चौफेर म्हणजे सगळीकडे पाणी मारायला लागला. पायथ्याची आग हळूहळू शांत होत होती आणि जी पायथ्याला लागलेली आग होती हे हळूहळू शांत होत होती. गडावर पुढे पुढे पसरत असलेली आग ही आटोक्यात आणली पाहिजे, दुसऱ्या गाडीतील गृहस्थ म्हणाले. मग ज्या पर्सनने कॉल केला होता तो काय म्हणतो की ही तर आग आपण कंट्रोलमध्ये आणली, पण ही जी वरती पसरत चाललेली जी आग आहे तिला पण आपण कंट्रोल केलं पाहिजे. पण साहेब हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो. शिक्षक हतबल झाल्यासारखे बोलले. मग टीचर जे होते ते हेल्पलेस
म्हणजेच काय तर काहीच करू शकत नाही. त्यामुळे ते काय बोलतात, सर हे शक्य नाहीये किंवा हे आपल्या हातात नाहीये आणि हे जर करायला लागलो तर हा चक्क आपला वेडेपणा ठरेल. त्या गृहस्थाने फोनवरून अग्निशमन दलाच्या 2 गाड्यांना बोलावून घेतले आहे हे सरांना सांगितले. मग ते जे पर्सन असतात ते सांगतात की सरांना मी मगाशीच कॉल करून 2 फायर ब्रिगेडच्या गाड्यांना बोलावून घेतले आहे. 20 मिनिटाच्या आतच 15-20 किलोमीटर अंतरावर असलेल्या नरखेडहून अग्निशामक दलाच्या 2 गाड्या गडाच्या पायथ्याशी हजर झाल्या आणि 15-20 किलोमीटर दूर असलेलं एवढं अंतर लगेचच त्या म्हणजे 20 मिनिटाच्या आतमध्ये ह्या ज्या फायर ब्रिगेडच्या गाड्या आहेत या इथे येऊन पोहोचल्या. लगेच त्यांनी पाण्याचा मारा सुरू केला आणि लगेचच त्यांनी त्यांचं काम चालू केलं. आग आटोक्यात येऊन संपूर्णतः शांत झाली आणि जी फायर लागलेली होती ती विझून शांत झाली होती. आता सर्वांचे चेहरे उजळले होते, म्हणजे सगळेजण खुश होते. सर्वांनाच नवी ऊर्जा मिळाली होती, म्हणजे सगळ्यांना आनंद झाला, एक न्यू एनर्जी मिळाली होती. अशातच गाई वासरं घेऊन गेलेले काही गुराखी मुलांजवळ आले आणि जे जंगलामध्ये जे वरती डोंगरावरती गाई वासरं चारायला जी लोक गेली होती ती रिटर्न कोणाजवळ आली तर या मुलांजवळ. त्यातील एक जण हात जोडून म्हणाला, लय बेस झालं बापा, आग इजली. मग तो त्यातला एक जण हात जोडून काय म्हणतो की हे खूप चांगलं काम केलंस की आग विझवलीस. गडावरची कितीचक झाडं झुडपं भाजून निघलीत. म्हणजे गडावरची अशी कितीतरी झाडं म्हणजे मोठी झुडपं म्हणजे छोटी झाडं, सो कितीतरी भाजून निघालेत, म्हणजेच काय तर जळून खाक झालेत. जरासा का उशीर झाला असता तर आम्ही बी तसेच भाजून निघालो असतो आणि तुम्ही थोडा जरी लेट केला असता मदत करायला तर आम्ही पण त्या झाडांसारखं भाजून निघालो असतो, म्हणजेच काय तर आम्ही पण जळालो असतो आणि आमच्यातलं कोणाला पत्ता बी लागला नसता आणि आमच्यातल्या लोकांना माहिती सुद्धा पडलं नसतं. तुम्ही समद मदतीस धावून आलेत आणि तुम्ही सगळेजण आम्हाला मदत करायला धावून आलात. हे सांगताना त्याला गहिवरून आले होते आणि हे सगळं बोलताना त्याला खूप रडायला येत होतं. खरंच आमच्या या गोपाळचं निरपेक्ष भावनेनं जीवाची पर्वा न करता हे धाडस केलं. मग सर काय म्हणतात की खरंच आमचा हा गोपाळ आहे, त्यांचा निरपेक्ष म्हणजेच काय तर सेल्फलेस, त्याला कुठलीही अपेक्षा नव्हती आणि जीवाची पर्वा न करता म्हणजे त्याने स्वतःच्या जीवाचा विचार न करता ह्यांच्यासाठी हे काय केलेलं आहे, धाडस म्हणजे डेअरिंग केलेलं आहे. आज केवळ गडच नव्हे तर गुरं आणि या सर्व गुराख्यांचे प्राणही वाचले. मग फक्त हे जंगलच किंवा हे फक्त गडच वाचला का तर नाही, त्याच्यासोबत हेच जनावरं चारायला गेलेले जे गुराखी आहेत ते त्यांची गुरं म्हणजे जनावरं हे सुद्धा ह्यांचे सुद्धा प्राण गोपाळने वाचवले आहेत. त्याचं हे काम खरंच कौतुकास्पद आहे, म्हणजे खरंच अभिमान गाजवण्यासारखं, त्याचं कौतुक करण्यासारखं हे त्याचं काम आहे, असे मोठ्या अभिमानाने शिक्षक सर्वांना सांगत होते. म्हणजे त्याचे टीचर प्राऊडली सगळ्यांना सांगत होते. त्यांना गोपाळवरती खूप प्राऊड फील होत होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून ही बातमी सर्वच लोकांना कळाली आणि नेक्स्ट डेला न्यूजपेपरमधून ही न्यूज सगळ्यांना समजली. परिसरातील नागरिक गोपाळच्या या शौर्याचे भरभरून कौतुक करत होते आणि तिथे राहणारे किंवा बाजूचे पण लोक सगळे गोपाळच्या कामाचं सगळेजण खूप कौतुक करत होते. अशा प्रकारचा हा लेसन तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन समजला असेल. जर तुम्हाला म्हणजे व्हिडिओज आवडत असतील, समजत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर सोबत. तोपर्यंत बाय बाय.